नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरसकट कर्जमाफी रद्द, कर्जमाफीचा निकष बदलणार. शेतकऱ्यासाठी मोठी बातमी आली आणि मोठी आनंदाची बातमीसुद्धा आलेली आहे. कारण की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी मोठी बैठक घेण्यात आली, त्यामध्ये हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, 9 जून 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017च्या कर्जमाफीपासून जवळपास 6 लाख शेतकरी वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या संदर्भातील कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली होती. अंदाजे 500 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली होती आणि शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बाब ठरणार आहे. कारण की शेतकऱ्यांना आता सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. त्यांना सरसकट कर्जमाफी नाही, तर त्यांना महत्त्वाची बातमी आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार लागू होत असताना काही पात्र शेतकरी वंचित राहिले होते. विशेषतः 2019 म्हणजेच एप्रिल नंतर कर्ज असलेल्या अनेक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नव्हता. 2017च्या कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या तसेच 2019 नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे संकेत मिळत आहे. या योजनेसाठी अंदाजे 15 ते 16 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 2017च्या कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते आणि नंतर 2019 नंतर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी बाब ठरणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या परिस्थितीनुसार तुम्हाला कर्जमाफी मिळणे आणि राहिलेल्या थकीत कर्जदारांना हा मोठा दिलासा देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. आता PM किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्र लाभार्थ्यावर सरकारकडून कारवाई केली जाणार आहे. पहा शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेबद्दल महत्त्वाची बातमी समोर झालेली आहे. म्हणजेच की नुकत्याच झालेल्या मोठी मंत्रिमंडळात आता ही मोठी घोषणा करण्यात येत आहे. PM किसान योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, अपात्र लाभार्थ्यावर सरकारकडून कारवाई केली जाणार आहे. खालील व्यक्तींना PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, या कुटुंबातील लोकांना किंवा शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा आता लाभ मिळायला बंद होणार आहे. तर लक्षात घ्या कोण कोण राहणार आहे यामध्ये. तर पहिले तर बघितलं तर कुटुंबातील कोणी आयकर भरत असलेल्या व्यक्ती, म्हणजेच की कुटुंबात कोणी पण असेल, तो आयकर विभागाद्वारे टॅक्स भरत असेल तर तो सुद्धा यामध्ये पकडण्यात नाही येणार आहे. म्हणजे PM किसान योजनेतून तो वगळण्यात आलेला आहे. एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त व्यक्ती चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्यास, म्हणजे एक व्यक्ती जर PM किसान योजनेचा लाभ घेत आहे आणि त्याच परिवारामधला किंवा त्याच कुटुंबामधला जर दुसरा व्यक्तीसुद्धा याचा लाभ घेत असेल तर त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई होईल आणि त्याला PM किसान योजनेतून वगळण्यात येईल. त्यानंतर जर बघितलं तर तिसरी अट म्हणजे eKYC पूर्ण नसेल किंवा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल. तुम्हाला एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात की तुमची eKYC पूर्ण असणे आवश्यक आहे, तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे आणि ही तिसरी महत्त्वाची बाब राहणार आहे. PM किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी 2 महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करणे पण आवश्यक आहे. आता ही 2 कामे पण तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे. PM किसान ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन eKYC पूर्ण करा. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारा हप्ता बिना अडकल्याच्या, बिना संदर्भाच्या तुमच्यापर्यंत पोहोचल. आणि यानंतर पण पहा अजून एक मोठी बातमी आलेली आहे. म्हणजेच की ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे. म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार. नुकसान भरपाई संदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील 496 शेतकऱ्यांना 23 लाख रुपयांचा नुकसानग्रस्त मंजूर झालेले आहे. धाराशिव जिल्ह्याची गोष्ट केली तर 3,315 शेतकऱ्यांना 3,39,00,00,000 रुपये मंजूर झालेले आहे. 5 शेतकरी मित्रांनो, ही सर्वात मोठी बातमी निघून येत आहे की 3,003 म्हणजे नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा आता नुकसान भरपाईत नंबर लागून त्यांना 3,39,00,00,000 रुपये हा धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे. तर 496 शेतकऱ्यासाठी 23 लाख रुपये नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहे. यानंतर जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 221 शेतकऱ्यांना
12 लाख रुपयांची निधी मंजूर झालेली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यांना 192 शेतकऱ्यांना 11 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही तातडीची विशेष बाब आहे. तसेच PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच की 21 ते 30 जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही ब्रेकिंग न्यूज सर्वात जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.